हाय हॅलो नमस्कार, मी शोभा. आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. सणासुदीला पुरणपोळीचे गोड जेवण तयार केले जाते. पुरणपोळी तयार करण्यासाठी 2 वाटी आपण चणा डाळ घेतलेली आहे. चणा डाळ मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे. चणा डाळ शिजण्यासाठी कुकरमध्ये 4 ग्लास पाणी गरम करून घेतलेले आहे. त्यामध्ये तेल टाकलेले आहे. चवीसाठी थोडंसं मीठ टाकलेले आहे. थोडीशी हळद पावडर आणि चणा डाळ टाकून झाकण लावून आपण कुकरला 4-5 शिट्ट्या करून चणा डाळ शिजवून घेणार आहे. पुरणपोळी तयार करण्यासाठी गव्हाचे पीठ मळून घेत आहे. त्यासाठी गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे. त्यामध्ये चवीसाठी मीठ टाकलेले आहे. थोडीशी यामध्ये हळद पावडर टाकून एकत्र मिक्स करून घेत आहे. थोडे थोडे पाणी घेऊन आपण पिठाचा घट्टसर गोळा मळून घेणार आहे. गव्हाचे पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचे आहे. मळून घेतलेले पीठ आपण एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन कणिक पाण्यामध्ये बुडेपर्यंत पाणी घेऊन कणिक भिजत ठेवणार आहे. कुकरला झाकण लावून आपण चणा डाळ 5 शिट्ट्या करून शिजवून घेतलेली आहे. शिजवून घेतलेल्या चणा डाळीमधील पाणी आपण काढून घेणार आहे आणि त्या डाळीच्या पाण्याची आपण येळवणीची आमटी तयार करणार आहे. शिजवून घेतलेली चणा डाळ आपण एका चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे. चणा डाळीचे आपण पुरण तयार करणार आहे. येळवणीची आमटी तयार करण्यासाठी आपण थोडीशी चणा डाळ मिक्सरला बारीक करून घेणार आहे. शिजवून घेतलेल्या चणा डाळीचे आपण पुरण तयार करत आहे. त्यासाठी कढईमध्ये 1 चमचे साजूक तूप घातलेले आहे. त्यामध्ये शिजवून घेतलेली चणा डाळ आणि बारीक चिरून घेतलेला गूळ घालून आपण एकत्र परतून चणा डाळ गुळामध्ये परतून घेणार आहे. तर या ठिकाणी मी 2 वाटी चणा डाळीसाठी 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ वापरलेला आहे. पुरणपोळ्या जर जास्त गोड आवडत असतील तर तुम्ही या ठिकाणी गुळाचे प्रमाण वाढवू शकता. मी यामध्ये अजून थोडासा गूळ घालून गूळ आणि चणा डाळ एकत्र परतून घेत आहे. गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. आमच्या घरामध्ये माझ्या मुलांना गोडच पुरणपोळ्या खायला आवडतात. त्यासाठी मी गूळ आहे तो थोडा थोडा करून वाढवून परतून घेतलेला आहे. म्हणजे मी 2 वाटी डाळीसाठी 1.5 वाटी गूळ वापरलेला आहे. गुळाचे पाणी आटेपर्यंत आपण चणा डाळ परतून घेतलेली आहे. यामध्ये 1 ते 1.5 चमचे वेलची पावडर टाकून आपण परतून घेत आहे. सुंठ पावडर जर असेल तर तुम्ही यामध्ये सुंठ पावडर टाकूनही पुरण चवीला छान लागते. गुळामध्ये परतून घेतलेली चणा डाळ आपण थंड करून घेणार आहे आणि याचे आपण पुरण तयार करणार आहे. येळवणीची आमटी म्हणजेच कटाची आमटी तयार करण्यासाठी एका पातेल्यामध्ये 2 ते 2.5 पळी तेल गरम करून घेतलेले आहे. गरम केलेल्या तेलामध्ये आपण पहिल्यांदा लसणाच्या 10-12 पाकळ्या आणि 1 चमचे जिरे ओबडधोबडच आपण ठेचून घेतलेले आहे. तर त्याची आपण पहिल्यांदा गरम तेलामध्ये फोडणी करून घेत आहे. गरम तेलामध्ये 10-12 कढीपत्त्याची पाने ही आपण फोडणीमध्ये भाजून घेतलेली आहेत. अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरे यांचा मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे. तो मसाला आपण 2-3 चमचे टाकून तेलामध्ये परतून घेत आहे. सतत असे परतून मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. यामध्ये 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट पावडर आणि कांदा लसूण मसाला 1.5-2 चमचे टाकून सर्व मसाले आपण तेलामध्ये परतून घेत आहे. शिजवून घेतलेली थोडीशी चणा डाळ आपण मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. ती बारीक करून घेतलेली चणा डाळ आपण या मसाल्यामध्ये टाकून परतून घेत आहे. तसेच शिजवून घेतलेल्या चणा डाळीचे पाणी म्हणजेच येळवणीचे पाणी राहिलेले आहे तेही पाणी आपण कटाची आमटी तयार करण्यासाठी वापरत आहे. तसेच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी टाकून तेही पाणी आपण कटाची आमटी तयार करण्यासाठी टाकत आहे. चवीनुसार यामध्ये मीठ टाकून कटाची आमटी आपण शिजवून घेणार आहे. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण येळवणीची म्हणजेच कटाची आमटी तयार केलेली आहे. पुरणपोळ्या तयार करण्यासाठी कणिक आपण मळून मुरत ठेवलेली ती कणिक आता परत आपण ताटामध्ये घेऊन 3-4 मिनटे परत एकदा मळून घेत आहे. मळून घेतलेल्या कणकेचे आपण छोटे पुरणपोळी तयार करण्यासाठी गोळे तयार करून घेत आहे. शिजून घेतलेली गुळामध्ये चणा डाळ आपण चाळणीमध्ये घेऊन 1 वाटी घेऊन पुरण बारीक असे तयार करून घेणार आहे. गव्हाच्या पिठामध्ये पुरण घालून आपण पुरणपोळी लाटून पुरणपोळ्या भाजून घेणार आहे. एका बाजूला भात शिजवून घेतलेला आहे आणि गुळवणी म्हणजेच पाण्यामध्ये गूळ
विरघळून गुळवणी तयार केलेली आहे. ती गुळवणी आपण एका वाटीमध्ये काढून घेत आहे. त्याच्यामध्ये आपण साजूक तूप आणि दूध घालत आहे. तर अशा पद्धतीने आपण सणासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक तयार केलेला आहे. आपण आपल्या आवडीनुसार कांदा भजी किंवा बटाटा भजीसुद्धा पुरणपोळीसोबत खाण्यासाठी तयार करून घेऊ शकता. तर काही ठिकाणी पुरणपोळीच्या जेवणासोबत खूप सारे पदार्थ भाज्या तयार करत असतात. म्हणजेच बटाट्याची भाजी किंवा मेथीची भाजी पुरणपोळीच्या जेवणासोबत तयार केली जाते. आपण आपल्या आवडीनुसार कांदा भजी किंवा बटाटा भजी पुरणपोळीच्या जेवणासोबत करायची आहेत. माझ्या मुलांना बटाटा भजी खूप आवडतात, त्यामुळे माझ्या घरात सतत बटाटा भजी ही बनतच असतात. तर आपण आपल्या चॅनलवरती बटाटा भजी, कांदा भजी तसेच पुरणपोळीचे जेवणही आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ तयार केलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण सणासुदीसाठी पुरणपोळीचे जेवण तयार केलेले आहे. तर आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.